आई, पद्मजा कुठे? आता मी सगळ्यांच्या जाण्या-येण्याच्या वेळा सांभाळत बसते, तेवढीच काम आहेत मला. घरात एवढी सून आणली आहे, पण आहे कामाची मदत आहे मला. हे बघ, तुला सांगायचं असेल तर सांग, नाही तर जाऊ दे. गेली आहे सकाळीच बाहेर. पण विचारतोय कोण बाबा? विचारलं तर म्हणे सासू कटकट करते म्हणून नाही विचारलं. पण सांगायची एक पद्धत असते ना, शिस्त म्हणून नाही रे. हॅलो. हा बाबा, श्रीकांत बोलतोय. बरं पद्मजा कुठे? तिला फोन द्या ना प्लीज. नाही श्रीकांतराव, अंजू नाही आलेली इकडे. काय? नाही पण तुम्ही एवढे काळजीत का? काय झालंय? नाही, ती कुठे तेच कळत नाहीये. म्हणजे तिथे तुमच्या घरी नाही, इथे नाही, कुठे गेली कोणास ठाऊक. नाही पण अहो श्री. हॅलो हॅलो. काय हो, काय म्हणत होते श्रीकांतराव? पद्मजाशी न सांगता कधीच नाही गेले. मग आज कशी काय गेली? आई, मी जरा देवाला जाऊन येते. सकाळी सकाळी देवाला? देवाला सकाळीच जातात ना. हे तू मला शिकवू नकोस. सकाळची कामं कोण आवरणार ग घरातली? आल्यानंतर आवरते ना सगळं. मग तोपर्यंत काय आम्ही वाट बघत बसायची? नाही आई, चहा करून ठेवलेला आहे, नाश्त्याची तयारी सुद्धा झाली आहे. मी फक्त आल्यानंतर करेन. मग काय विचारतोय मी? पद्मजा न सांगता कशी काय गेली? न सांगता? काय विचारायची सोय आहे तुझ्या बायकोला? विचारायला जावं तर काहीतरी भलता तर्थ काढून मोकळी होते रे बाबा. त्यापेक्षा शांत राहायचं. जे जे होईल ते ते पाहावे, तुका म्हणे चुप्प राहावे. चुप्प राहावे, हा असंच काहीतरी आहे. नवीन घरात येताना केवढी स्वप्न घेऊन आले होते मी. काही नाही रे, तू माझी फाईलच रिजेक्ट केलीस. आई बाबांचं काय करू मी? त्यांचा मुलगा म्हणून जगत होते ना इतके दिवस. सगळ्यांना ओरडून ओरडून हेच सांगत होते ना. आणि आता रे, मान्य आहे श्रीकांतनी सगळी जबाबदारी घेतली, सगळं सांभाळायला तयार झालेत ते. पण आता सगळे पैसे तर आईंनी ठेवून घेतलेत. आणि श्रीकांतला कसं सांगू मी? आता आता तूच काय तो मार्ग दाखव. श्रीचं चुकलंच. असं तडकाफडकी तिला राजीनामा द्यायला भाग पाडायला नको होतं त्यानं. मग इथे राहून माहेरच्यांसाठी नोकरी करणं मला नसतं पटलं हे. आणि सोडली मी म्हणते नोकरी तर काय मोठं आभाळ कोसळलं. नोकरी केल्यानेही आभाळ कोसळणार होतं. बोला तुम्ही, पण मलाच बोला. पुरे ग बाई, या विषयावर नंतर बोलू. आता पद्मजाचा पत्ता लागणं जास्त महत्वाचं आहे. काय झालं? ती आली नाही का घरी? पण मग लागला का काही पत्ता? घर सोडून गेली. बरं झालं बाई आलीस. आणखी वाट पाहत बसलो असतो ना तर काळजाचा टोकाच चुकला असता. अगं काय ग? श्रीला येऊ दे, मी श्रीला फोन करते. हा हॅलो. हॅलो श्री, कुठे आहेस तू? मी पद्मजाच्या घरी. अरे तू इथे लवकर ये, पद्मजा आली आहे. काय?